श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मंडळी, आवळा नवमीच्या तशा अनेक कथा आहेत। त्यातली एक कथा आज मी तुम्हाला सांगते। पूर्वी एका राज्यात एक धार्मिक सत्यवादी राजा राज्य करीत होता। तो दररोज भगवान विष्णूंची पूजा करीत असे। एकदा त्या राज्यात दुष्काळ आणि रोगराई पसरली। लोक दुःखी झाले, पिकं नष्ट झाली आणि कोणी देवपूजा करणे सुद्धा बंद झाले। कोणीही राजाला भाव देत नव्हता। राजा चिंतेत पडला आणि म्हणाला, हे प्रभो, माझ्या राज्यात असा दुष्काळ का आहे? मी रोज तुझी पूजा करतो, तरीही लोकांना यातना का भोगाव्या लागत आहेत? त्यावेळी एक महर्षी दरबारात आले। राजाने विचारले, गुरुवर्य, माझ्या राज्यातील ही विपत्ती कशी दूर होईल? तेव्हा महर्षी राजाला म्हणाले, राजन, कार्तिक महिन्याच्या शुक्ल नवमीस आवळा नवमी म्हणतात। त्या दिवशी आवळ्याच्याच वृक्षाखाली भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली की सर्व पापांचा नाश होतो आणि धन, आरोग्य, सुख यांची प्राप्ती होते। राजाने त्या दिवशी विधीपूर्वक आवळ्याच्या वृक्षाची पूजा, दान आणि ब्राह्मण भोजन केले। त्या रात्री त्याला स्वप्नात भगवान विष्णू प्रकट झाले आणि म्हणाले, राजन, तू आवळा नवमीचे जे व्रत केले आहेस त्यामुळे तुझ्या राज्यातील सर्व संकटे दूर होतील। आणि दुसऱ्या दिवशी राज्यात पाऊस आला, रोगराई संपली आणि सर्वत्र आनंद पसरला। तर मंडळी, या कथेचा अर्थ आणि संदेश असा सांगतो की आवळा वृक्ष भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे। या दिवशी पूजा, व्रत आणि दान केल्याने सर्व दुःख, रोग आणि पाप नष्ट होतात। त्याचबरोबर आवळा हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं फळ आहे। त्यामुळे आवळ्याचे सेवन हे केलेच पाहिजे। आणि या दिवशी आपण जी पूजा करतो माता लक्ष्मीची आणि विष्णूंची, त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास हा कायमच असतो। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।